नमस्कार, मी अनिल जुनघरे। इकडे झाडे, तिकडे झाडे, मागे झाडे, पुढे झाडे, सगळीकडे झाडेच झाडे। झाडे आणि वनस्पतींनी युक्त अशा हिरव्यागार परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत। ही पुण्या एका सदन शेतकऱ्याची भली मोठी शेती नव्हे तर एका शाळेने फुलविलेली ही परसबाग आहे। अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या वडगाव फत्तेपूर या लहानशा गावामध्ये विद्यामंदिर प्राथमिक शाळा आहे आणि या प्राथमिक शाळेने ही एक सुंदर परसबाग फुलविलेली आहे। ही परसबाग ज्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे ते या शाळेचे आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कावनपुरे सर या ठिकाणी उपस्थित आहे आणि या परसबागेच्या संदर्भात त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊया। नमस्कार सर। नमस्कार सर, आपण आपल्या शाळेमध्ये दरवर्षी नवनवीन उपक्रम आयोजित करीत असतात। यावर्षी अतिशय मनमोहक स्वरूपाची आणि भव्य दिव्य अशी ही परसबाग या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। ही परसबाग तयार करण्यामागे आपला हेतू कोणता होता आणि आपल्याला ही कल्पना कशी सुचली? शासनाच्या प्रधानमंत्री पोषण आहार निर्माण योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये परसबाग असणे आवश्यक आहे। त्या GRच्या आधारावरच आम्ही शाळेमध्ये ही परसबाग निर्मिती केलेली आहे। शाळेमध्ये भरपूर असा परिसर होता, तो वेस्टेज पडलेला होता। त्या जागेमध्ये मागील 2 वर्षापासून त्याच्यामध्ये स्पर्धेत राहावं कुठेतरी म्हणून आपण हा परसबागेचा उपक्रम चालवला आहे। आत्तापर्यंत कोणकोणत्या वनस्पतीची लागवड केली आणि किती वनस्पतींची लागवड केली आहे? आपल्या या परसबागेमध्ये साधारणतः 100 ते 110 वनस्पतींची आपण लागवड केलेली आहे। यामध्ये विविध प्रकारचे औषधी वनस्पती आहे, मसाल्याचे वनस्पती आहेत, फळभाज्या आहे, पालेभाज्या आहे, काही फळांची सुद्धा या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे। यामध्ये लक्ष्मी तरू, कापूर, हिंग, रुद्राक्ष, कुंकू टिकली, रक्तचंदन यासारखे पदार्थ आपण झाडंसुद्धा या ठिकाणी दुर्मिळ झाडं लावलेली आहेत। कापूर आहे, शेंदूर आहे, सर्पगंध आहे आणि काजू, बदाम, सीता अशोकसुद्धा औषधी उपयोगी आहे। अजवाईंचं झाडसुद्धा आपल्या परसबागेमध्ये आहे। पत्तचट्टा, अंजीर, डाळिंब, कॉफीचे सुद्धा आपल्या परसबागेमध्ये झाडं आपल्याला पाहायला मिळते। सफरचंद, चिक्कू, पांढरा जांभूळ, शेवगा, विळ्याची पानं, जायफळ, खजूर, हळद आणि विशेषतः औषधीकरता वापरणारी काळी हळद आणि पानपिपरी, दालचिनी, तेजपान, गवती चहा, पपई, स्ट्रॉबेरी, रबर, रुद्राक्ष, कुईरी, अद्रक यासारखे अनेक प्रकारचे झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहेत। त्याचबरोबर पालेभाज्यासुद्धा आपल्याला या परसबागेमध्ये भरपूर प्रमाणात लावलेले आहेत। पालक, सांबार, मेथी, चाकवत, आंबा आलं, घोळभाजी, चवळी भाजी, आंबट चुका, अंबाडी यासारख्या देशी वाणांसुद्धा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे। यामध्ये टमाटे, गोबी, वांगी ही तुम्हाला दिसते इथं, टोकली, कुईरी, हा आपला शेवगा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून भरपूर प्रोटीन देणारा पदार्थ भाजी आहे, ती आपण या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अद्रकसुद्धा झाड आहे, द्राक्ष पण आहेत आणि ही सर्व मुलांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी याची लागवड केलेली आहे। म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण परसबागेत नुसतं आपण पालेभाज्या लावणे किंवा गोबी, टमाटर लावणे एवढंच सीमित न ठेवता औषधी वनस्पती, फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ जी आपल्याला कधी पाहायला मिळत नाही अशी या ठिकाणी झाडं आपल्याला पाहायला मिळतात। आणखी या ठिकाणी नारळाचं झाडसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही या परसबागेमध्ये 100% CCTVचा सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आपल्या बागेमध्ये आपण फळभाज्या लावलेल्या आहे, पालेभाज्या लावलेल्या आहे, वेली सदृश्य वनस्पती लावलेल्या आहे, औषधी वनस्पती लावलेल्या आहे आणि यासोबतच तुम्ही सांगितलं की तुमच्या बागेमध्ये तुम्ही सफरचंद, सुपारी, काजू, चंदन, शेंदूर, स्ट्रॉबेरी यासारख्या देखील वनस्पतीची लागवड केलेली आहे आणि ह्या वनस्पती फार दुर्मिळ आहे। अशा दुर्मिळ वनस्पतीची उपलब्धता तुम्हाला कुठून झालेली आहे? कुठून आणल्या आहे सर तुम्ही या वनस्पती?
या दुर्मिळ वनस्पतींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. उदाहरणार्थ चंदनाचं झाड, स्ट्रॉबेरीचं झाड, कापुराचं झाड आणि शेंदुराचं झाड कसं असते याची माहिती मुलांना व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही ह्या सर्व ज्या वनस्पती आहेत ह्या मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मला जे उपलब्ध झालं त्या ठिकाणी मी ते आणण्याचा प्रयत्न केला. आणि स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वर येथून आणलेली आहे आणि बाकीची झाडं ही अहमदनगर, शिर्डी अशा ठिकाणावरून भेट द्यायला गेलो असता त्या ठिकाणी मी उपलब्ध करून घेतली. आणि उपलब्ध झाल्यानंतर जे ब्रोकली आहे, फळभाज्या आहेत या सुद्धा इथं आजूबाजूच्या नर्सरीमधून आणि त्याचप्रमाणे फळांची सुद्धा रोपं हे आजूबाजूच्या परिसरातून उपलब्ध असलेल्या नर्सरीमधून आम्ही आणलेले आहे. किती भाजीपाला तयार करता आणि तयार झालेल्या भाजीपाल्याचा उपयोग काय घेता तुम्ही? याच्यामध्ये साधारणतः भाजीपाल्याचं आम्ही भरपूर प्रमाणात जवळपास एका वाणाचे 200 रोपं लावतो आणि त्यामध्ये जो भाजीपाला निघतो तो भाजीपाला आपले प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जे शाळेमध्ये मध्यान्ह भोजन दिला जातो त्यामध्ये याचा भरपूर प्रमाणात दररोज जवळपास 5-6 किलो याचं वजनाच्या ह्याच्यानुसार आपण टाकण्यात येतो. त्याच्यामध्ये पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, सांबार, त्यामध्ये ब्रोकली, गोबी, आणखी यासारखे पदार्थ जे आहेत शेवग्याच्या शेंगा आहेत यांचासुद्धा आम्ही याच्यामध्ये भरपूर प्रमाणात उपयोग करतो. आणि याचा उपयोग आपल्याला करताना याच्यामध्ये त्या योग्य पद्धतीने धुवून आणि मुलांना याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा आपल्याला उपयोग होतो. या ठिकाणी जो भाजीपाला तुम्ही तयार करता आणि तयार केलेला भाजीपाला खिचडीमध्ये वापरता, परंतु खिचडीमध्ये वापरल्यानंतरही जरी काही भाजीपाला शिल्लक राहिला तर त्या भाजीपाल्याचं तुम्ही काय करता? आम्ही हा भाजीपाला दिल्यानंतर जो काही शिल्लक राहत असेल आलेला भाजीपाला असतो तो वापरणे योग्य असते. म्हणून अशावेळी आम्ही त्याचा मुलांद्वारे मार्केटिंग करतो. शाळेतच त्यांची आपले एक परसबागमध्ये भाजीपाला विक्री केंद्र आहे. गावातील पालक, काही शिक्षकवृंद आणि गावातील नागरिक येऊन या ठिकाणी भाजीपाला नेतात आणि त्याचे आम्हाला पैसे देतात. त्याची नोंद आम्ही आमच्या दप्तरी ठेवलेली आहे. ही एवढी मोठी परसबाग तुम्ही या ठिकाणी एका लहानशा गावामध्ये विकसित केलेली आहे. आता कोणती परसबाग शेती विकसित करायची असेल तर त्याला खत आणि पाण्याची खूप गरज असते. मग खत आणि पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा स्वरूपाचं या ठिकाणी केलेलं आहे? ही परसबाग पूर्णपणे सेंद्रिय आहे. त्याकरता आम्हाला गावातील 2-4 व्यक्तींनी त्याच्याकरता मदत केलेली आहे. शेणखत दिलं होतं जून महिन्यामध्ये आणि मल्चिंग करता उपयोग आम्हाला करून दिलेला आहे. पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं आहे? पाणी हे 3 प्रकारे आम्ही या ठिकाणी देतो आहे. तुषार सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे आणि सांडपाण्याचा जो उपयोग होतो मुलांच्या हात धुण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम असतो तो त्याच्यामधून जे सांडपाणी येते त्यासुद्धा सांडपाण्याचा आपण याच्यामध्ये उपयोग करून घेतलेला आहे. चौथा भाग एक असा आहे की मल्चिंगचा वापर या ठिकाणी करतो की ज्यामुळं या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागते. याच्याकरता आम्हाला संस्थेचे पदाधिकारी तुम्ही आता पाण्याबद्दल जे ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, त्या पद्धतीचा या ठिकाणी मला सतत इथं वापर दिसत आहे. परंतु ही तुमची सेंद्रिय परसबाग म्हणून प्रचलित आहे. मग या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय कोणत्या प्रकारचं खत वापरता या ठिकाणी? या ठिकाणी आम्ही कोणतं सेंद्रिय शेणखत आहे आणि थोडंफार दुकानात मिळालेलं सेंद्रिय खत आम्ही या ठिकाणी वापरलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आम्ही या ठिकाणी वापरत नाही आहे. कारण रासायनिकचा वापर करणे आपण टाळलं पाहिजे. या हेतूने मुलांना सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला भाजीपाला मिळावा जेणेकरून त्यांच्यामध्ये चांगले जीवनसत्व मिळावे आणि याच्यातूनच मुलांना डेव्हलप कसं होते याचा सुद्धा आपण परसबाग निर्मितीसाठी विद्यार्थ्याचा आपण सहभाग कसा घेता? कोणती कामे तुमचे छोटे विद्यार्थी या गार्डनमध्ये करतात? मुलं यामध्ये परसबागेमध्ये मुलांचा सहभाग असा आहे की मुले जेव्हा झाडं आपण लावतो तेव्हा मुलांकडे आपण ते रोपाची लागवड करून घेतो आणि दुसरी तर त्यांना जी झाड जे आहे ते त्या विद्यार्थ्यांना झाड वाटून दिलेली आहे आणि संध्याकाळ जाताना ते आपल्या बॉटलमधलं पाणी त्या झाडाला टाकतात. त्यामुळं झाडाचं आणि विद्यार्थ्यांचं नातं असं घट्ट नातं या ठिकाणी झालेलं आहे.
आणि याच्यामधूनच मुलं पाण्याचा उपयोग करून आपल्या झाडाचं कसं होते आणि कसं वाढ होते यावर निरीक्षण ठेवतात. आपली परसबाग अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. त्याची एक पॉझिटिव्ह चर्चा सगळीकडे आहे. आणि मग ही परसबाग बघण्यासाठी किंवा त्याचा आनंद लुटण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहे. हो, निश्चितच या ठिकाणी ही परसबाग पाहण्यासाठी आपल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चूभाऊ कडू आणि त्याचबरोबर शिक्षणाधिकारी सोनवणे साहेब आणि डायटचे प्राचार्य, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे BDO माननीय अरबट साहेब, गटशिक्षणाधिकारी राम चौधरी, शालेय पोषणाहार अधीक्षक सेबाते मॅडम आणि केंद्रप्रमुख मदन उमक, बोंडे सर, चारथर सर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे सुनील भाऊ वरखडे. आणि याच्यामध्ये आम्हाला याच्याशिवाय चिखलदरा तालुक्यातील या ठिकाणी शिक्षण परिषद घेतली होती 3 केंद्राची. त्यावेळी 150 शिक्षक यांनी या ठिकाणी येऊन याचा लाभ घेतला होता. तसेच आमच्या केंद्रातील सर्व शिक्षकांनीसुद्धा या ठिकाणी शिक्षण परिषद झाली, त्यांनी पण याचा लाभ घेतलेला आहे. आणि मुख्याध्यापक त्यांची सर्व तालुक्याची मुख्याध्यापकांची मीटिंग या ठिकाणी झाल्या असल्याने त्यांनी ही परसबाग पाहण्याचा सुवर्णयोग आलेला आहे. त्यांनी पाहून समाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील विद्यामंदिर अंदुरा येथील सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक तसेच त्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी परसबागेची पाहणी केली. त्याबरोबर आपल्या इतिहासकार संतोष झांबरे सर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री गणेश इंगळे सर आणि याबरोबरच सर्व इतर लोकांनी या परसबागेला, गावातील तर कास्तकार, शेतकरी, पालकवर्ग या परसबागेला भेट देतातच आणि त्याबरोबर समाधान व्यक्त करतात की अशा प्रकारची एक अभिनव परसबाग आपल्या गावामध्ये आहे. आणि जे न येणारं पीक ते आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होत आहे. आपली शाळा उपक्रमशील शाळा आहे, हे सर्व दूर आहे. परसबाग हा त्यातला एक उपक्रमातला भाग आहे. या परसबागेच्या सोबतच आपण आपल्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण असे कोणते उपक्रम राबवता आणि हे उपक्रम ऐकायला आम्हाला खूप आवडेल. ध्यानाच्या बरोबर शिक्षणाच्या बरोबरच मुलांना अवांतर ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून परसबागेतील जी आपण बी रुजवण्यापासून, रोप लावल्यापासून किंवा बी रुजवण्यापासून ते फळ येईपर्यंत कोणकोणते बदल होतात, कोणकोणत्या घडामोडी होतात याचीसुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना निरीक्षणातून माहिती दिली जाते. आणि हीच माहिती आपण त्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या याच्यामध्ये करतो येते. याबरोबर आमचे या माध्यमातून स्नेहभोजन होते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, हस्ताक्षर स्पर्धा आहेत. मुलांच्या ज्या अष्टांग याच्याकरता विकासाकरता जे गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, उपक्रम आहेत, ते उपक्रम आम्ही नेहमी राबवतो. शैक्षणिक सहली आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, स्नेहभोजन आहेत, यासारख्या विविध प्रकारच्या उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहेत. हे उपक्रम राबवण्यासाठी, ते यशस्वी करण्यासाठी आपण काही लोकसहभाग घेता का? सामाजिक सहकार्य आपल्याला कशा प्रकारचं लाभते? याच्यामध्ये सामाजिक सहकार्य असं लागतं की आमच्या काही गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला याच्याकरता चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, आमचे इथं परसबागेची देखरेख करणारे, पाण्याचे व्यवस्थापन करणारे बाबाभाऊ तायडे आणि याबरोबर या सर्वांचं यामध्ये योगदान आहे आणि या योगदानातूनच ही परसबाग अशा प्रकारे खुललेली आहे. तर आपण या शाळेचे मुख्याध्यापक आहात. शाळेच्या आणि शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकरिता आपण सतत प्रयत्नशील आहात. अभिमानाची बाब म्हणजे शासनाने आपल्या उत्कृष्ट कार्याबाबत दखल घेऊन राज्य पुरस्कार आपल्याला शासनाने प्रदान केलेला आहे. या पुरस्कारासोबतच शाळेच्या उत्कृष्ट कार्याबाबत आपल्याला आणखी कोणकोणती पारितोषिके मिळालेली आहे आणि यासाठी आपल्याला कुणाची प्रेरणा मिळाली आहे? मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत या शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांक आला आणि त्याचं 3 लाख रुपयाचं बक्षीस आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी परसबाग या योजनेअंतर्गत
तालुक्यातून प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यातून 3रा क्रमांक आम्हाला प्राप्त झालेला होता. यावर्षीसुद्धा आमचा तालुक्यातून परसबागेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जिल्ह्याची टीम आपल्याकडे येऊन परीक्षण करून गेलेली आहे. याकरता आम्हाला प्रेरणा म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सतीशभाऊ जामोदकर यांच्या आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते, सहकार्य लाभते. त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मान्यवर, गावातील सरपंच, उपसरपंच यांचीसुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभते. आणि विशेष म्हणजे आमच्या पंचायत समितीच्या शालेय पोषण अधीक्षक श्रीपाती मॅडम यांचंसुद्धा आम्हाला वैशिष्ट्यपूर्ण असं मार्गदर्शन लाभते. खरंच सर, आपण अतिशय नाविन्यपूर्ण परसबाग या ठिकाणी तयार केली. विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या सर्व शिक्षकांच्या मदतीने या ठिकाणी तुम्ही परसबाग तयार केली आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना शेतीचे धडे देण्याचा आपण सतत प्रयत्न करीत आहात, आपले सर्व शिक्षक करीत आहेत. आपण आपल्या शाळेमध्ये हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक शाळा आपल्या शाळेचं अनुकरण करेल आणि यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार सर. नमस्कार.